जय शिवराय मित्रांनो, पालघर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला शिरगाव किल्ला हा एक महत्वाचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते या किल्ल्याची उभारणी अंदाजे 14व्या ते 15व्या शतकात करण्यात आली असावी. त्या काळात पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या गुजरातच्या सुलतानांनी किंवा स्थानिक सुलतानशाही सत्तांनी या किल्ल्याची निर्मिती केल्याचं मानले जाते. शिरगाव किल्ला बांधण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे आणि किनारपट्टीवरील बंदरांचे संरक्षण करणे. त्या काळात अरबी समुद्रातून येणारी व्यापारी जहाजे, परकीय आक्रमणे आणि समुद्री चाच्यांचा धोका यामुळे अशा भुईकोट किल्ल्यांना विशेष महत्त्व होते. शिरगाव परिसर तसेच जवळील बंदरे सुरक्षित ठेवण्यासाठी हा किल्ला एक संरक्षणात्मक केंद्र म्हणून वापरला जात असे. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर आपला प्रभाव वाढवल्यानंतर या किल्ल्याचा वापर त्यांनीही संरक्षणासाठी केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्य विस्तारत असताना हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. अचूक तारीख उपलब्ध नसली तरी 17व्या शतकात शिरगाव किल्ला मराठा सागरी संरक्षण व्यवस्थेचा एक भाग बनला असे मानले जाते. सपाट जमिनीवर बांधलेली मजबूत तटबंदी, बुरुज आणि पाण्याच्या टाक्या ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये होती. आज जरी किल्ला भग्न अवस्थेत असला तरी शिरगाव किल्ला महाराष्ट्राच्या सागरी इतिहासाचा, सुलतानशाही, पोर्तुगीज आणि मराठा सत्तांच्या संघर्षाचा साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. जय शिवराय.